हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की तुमच्यासाठी खास एका मालिकेचा सेट घेऊन यायचा दिवस. म्हणूनच आज मी आली आहे सोनी मराठीवरच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेच्या सेटवर. आणि कसं या संपूर्ण मालिकेचं शूट होतं आणि यांचं ते भव्य दिव्य असं घर नेमकं कसं आहे हे आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात. मला या घरातली एक स्पेशल व्यक्ती आज त्यांचा संपूर्ण सेट फिरवणार आहे. कोण आहे ती व्यक्ती? गौतमी उर्फ श्रुती माझ्यासोबत आहे आणि आज तुमच्या सेटवर आम्ही आलो आहे. दरवेळी मी काही ना काहीतरी वेगळं घेऊन येते तुमच्यासाठी. तर आज हा तुमचा जो संपूर्ण सेट आहे, तुमचं जे घर आहे ते आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना बघायचं आहे. वेलकम टू दर्शनेज हाऊस. थँक्यू सो मच. यांचं घर कसं आहे सुरुवात करूया. या. हा आमचा हॉल आहे. आता तुम्हाला खूप सारं इथे लायटिंग आणि याच्यामुळे कदाचित सगळा हॉल दिसणार नाही कारण सीन्स चालू आहेत मध्ये मध्ये. तर हा असा आमचा हॉल आहे. आल्या आल्या या घरात ना मॅक्झिमम गोष्टी संगीताशी रिलेटेड आपल्याला दिसतील कारण बेसिकली स्वरगंधर्वांचं घर आहे हे, त्यांचं पहिल्यापासूनचं घर आहे. त्यामुळे तिकडे तानपुरा आल्या आल्या ठेवलेला आहे. आणि घरात असे खूप क्यूट म्हणजे कलेचं बेसिकली कलाकाराचं जेव्हा घर असतं ना तेव्हा त्याच्यात खूप असे छोटे छोटे शोपीसेस किंवा पेंटिंग्स असतात. सो तशीच आमच्या घरात सुद्धा आहेत खूप सारी स्वरगंधर्वांचा. सो तो इथे असतो. त्यांची अनेक त्यांना मिळालेली मेडल्स असतील, गाण्यासाठी मिळालेल्या पदव्या असतील. माझी सगळ्यात लाडकी कुठली जर का गोष्ट असेल या घरातली, जेव्हा मी इथे पहिल्यांदा सेटवर आले होते, ती म्हणजे ही नटराजाची मूर्ती. अत्यंत सुंदर मूर्ती आहे ही. आणि जेव्हा स्पेशली लाईट्स लागतात आणि त्याच्यावर एक लाईट पडतो, मध्ये एकदा मी इन्स्टावर पण हा फोटो टाकला होता, तर ती इतकी सुंदर दिसते. त्यामुळे तो पाठीशी असल्यामुळे ऑलरेडी सगळ्या गोष्टी इथे चांगल्याच घडतात नेहमीच. हा खूप असा सुंदर तुमचा हॉल आहे आणि इतरही जरा गोष्टी बघूयात आपण. खूप साऱ्या अशा डायनिंग टेबल आहे. आमचं डायनिंग टेबल आहे. सो आम्ही जेवायला सगळेजण इथे एकत्र बसतो. आणि तिथे आतमध्ये आमचं किचन आहे. तिथे तर लाईट्स नाही आहेत तेवढे, पण तिथे सगळ्यात सोय. छान देवारा दिसतोय बघा तुम्ही सुद्धा. हॉलमध्ये किती छोट्या छोट्या आणि छान गोष्टी आम्ही बघितल्या. एक इकडे आल्यावर माझं लक्ष गेलं तर म्हणजे खूप छान इकडे देवारा आहे. आणि देवारा ही खूप स्पेशल जागा असते आय गेस घरातली, कारण तिथे ती सगळ्यात महत्त्वाची जागा असते जिथे आपण शांत होऊ शकतो आणि तिथे देवाचं पाठबळ असतं सतत. सो हा असा आमचा छोटासा, खूप मोठा देवारा नाही आहे, छोटासा देवारा आहे हा. हॉल आपण बघितला आणि देवघर कसं आहे आपण बघितलं. पण मी जेव्हा मालिकांच्या सेटवर जाते ना तेव्हा मला आवडीची सगळ्यात जास्त गोष्ट असते ती म्हणजे त्या सेटवरचं किचन, कारण अगदी खरं दिसतं ते. खरं आहे. आणि आम्ही सुद्धा बरेचदा असं होतं की जेव्हा किचनमधले सीन असतात तेव्हा पटकन सीन करता करता एक दोन पोळ्या लाटा किंवा पटकन भाजी टाकणं वगैरे असं मी मंजुताईला सांगत असते. त्यामुळे असंही आम्ही काहीतरी ट्राय आउट करत असतो. त्यामुळे आपण पाहूया किचन कसं. येस. वाव, तुमचं किचन इतकं छान आहे. श्रुतीची नसली तरी माझी आहे खूप. त्यामुळे गेस्ट जेव्हा येतात तेव्हा ते कप देतो जनरली. ते बघितलं तर खरं खरं खायला आहे. भाकरवडी पण आहे आणि मातीच्या बरण्या. मी म्हटलं ना की एकतर दर्शनांचं घर आहे ते आजोबांपासनं चालत आलेलं घर आहे. सो याच घरात ते इतके वर्ष राहत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या काळातल्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत अजूनही इथे. आणि ॲज युजल आपला स्वयंपाक करायचा ओटा सगळं सामान आहे इकडे. म्हणजे सगळं तुम्ही ठरवलं की 2 दिवस इथे राहायला यायचं, आरामात निघू शकता. हो. अगदी मी म्हटलं ना मगाशी की आम्ही मध्येच ती पोळ्या वगैरे, त्या दिवशी उत्तप्पे, तर आमचे जे डिरेक्टर आहेत अरुण सर, तर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी उत्तप्प्यांचा सीन असताना त्याचे पटापट टाकतो. त्यामुळे किचनचा पुरेपूर वापर आम्ही करतो. या किचन हे खूप मस्त दिसतंय. आपण हॉल बघितला, किचन बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे रियाजाची खोली आणि लिव्हिंग रूम. येस, लिव्हिंग रूम. चला रियाजाची खोली कशी आहे बघूयात आता. तर हॉल आणि किचन नंतर आता आपण जातोय तुमची लिव्हिंग रूम, ज्याला तुम्ही रियाजासाठीही वापरता त्याच्यात. तर मला जरा बघायला आवडेल काय काय आहे तुमच्या लिव्हिंग रूममध्ये. येस, मला हे खूप आवडतं. हे मी चोरणार आहे नक्की. आणि
हाच स्वरगंधर्वांचा फोटो, आजोबांचा फोटो आहे तो. आणि इथून वरती गेलो की गंधारची रूम आहे, गंधारासाठी अशा सगळ्या इकडे पण रूम्स. मस्त पेंटिंग्स आहेत. येस, इथे पण खूप म्हणजे म्हटलं ना कलाकाराचं घर आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी भरपूर दिसतील तुला. आणि तिकडे बेसिकली पुस्तकं आहेत. पुस्तकं. So इथे खूप पुस्तकं दिसतील तुला. त्याच्यानंतर फोटोज आहेत सगळ्यांचे. सो एक अशी कुठली तरी घरातली जागा असते ना की जिथे जनरली सगळ्यांचे आणि फोटोज त्याच्यावर असे असतात. मस्त शोपीसेसही दिसतात. हो सायकल, हो, बाईक. सायकल, बाईक्स. आता बाईक्स नक्की यांच्यातल्या कोणाची आवड आहे मलाही माहिती नाही, पण ते छान शोपीस आहेत. इकडे सुद्धा खूप क्यूट शोपीस आहेत तुम्ही सगळे घरात. अगदी 12 तास वगैरे असं शूट करता. तुझी सेटवरची सगळ्यात आवडती जागा कुठली आहे? मी म्हटलं तसं एक मला नटराजाच्या म्हणजे मला हॉल तर आवडतोच खूप, पण बाहेरचा झोपाळा पण मला खूप आवडतो. सो झोपाळा आणि अंगण असं आहे की जिथे आम्ही बरेचदा शांतपणे बसलेलो असतो, तिथे पायऱ्यांवरच आम्ही बसतो. आणि अर्थात कार्तिक रूम सुद्धा, म्हणजे जी आमची बघायचं हो. आहे, कार्तिक रूमही बघायची. पण ही पुस्तकं एवढी सारी आहेत, त्याच्यात फोटो आणि त्यानंतर बाईक, सायकल, कार सुद्धा आहे. खूप भारी दिसतंय ते बघायला. ही पुस्तकं आम्ही घेऊनही जातो कधी कधी वाचायला. वाचायला. मग एक दोनदा अशी खूप रेअर पुस्तकं इथे दिसली होती. म्हटलं अरे हे पुस्तक आहे, माझ्याकडे नाही आहे हे, असं करून मी ते म्हटले वाचायला घेऊन जाऊ. आणि म्हणले ते हां चालेल. आणि खुर्चीचं काय सिक्रेट आहे? ही खुर्ची पहिल्यापासूनच आहे घरात. आय गेस आजोबांची ही खुर्ची आहे. आणि एक असं असतं ना की घरातलं सगळ्यात अशी मोठी व्यक्ती आपल्याला दरवेळी अशा टाईपच्या खुर्च्यांवर बसलेली दिसते. सो ही आय गेस ही आजोबांची खुर्ची होती. आणि आता माई पण बसतात त्याच्यात बरेचदा. आता आपण बघूयात मेन, म्हणजे जिथे भांडणं होतात, जिथे रुसवे फुगवे होतात, अशी कार्तिक आणि श्रुतीची खोली कशी आहे. चला, तर फायनली आलोय कार्तिक आणि श्रुतीच्या खोलीमध्ये. खूप मोठी रूम आहे यार तुमची. हो, अर्थात बाहेरच. मला असं वाटतं आपण तिकडनं सुरुवात करू. येस, सगळीकडे गाणं आहे पसरलेलं इथे. आता हळूहळू बॉक्सिंगच्या गोष्टींची ऍडिशन होतीये घरात. नाही मला फार हा, कुठे. पण कारण बरेचदा मी बॅग तिथे लावते वरती, त्याच्यामुळे ती रोज काही लावलेली नसते. जेव्हा मी प्रॅक्टिस करते घरी तेव्हा ती बॅग लावलेली असते. आणि बाकी हे तर काय पहिल्यापासून आहेच आहे, त्यामुळे म्हणजे छोटा तबला, मोठा तबला, पण किती सुंदर आहे हे. खूप गुण आहे. पेटी पण खूप छोटा छान आहे. तबला आहे हा, आणि ही पेटी मस्त. वीणा आहे, गिटार कार्तिक किती वाजवतो. छान केलंय. त्याच म्हणजे काही महिन्यांपूर्वी या दोघांचं लग्न झालंय, तर फोटो बघा किती सुंदर आहे. आणि हा मला गिफ्ट दिलाय कार्तिकने. ओके, त्यामुळे हे आय गेस संक्रांतीच्या वेळी त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं हे, की आपल्या दोघांचा फोटो. कारण लग्नानंतर त्यांनी असं काही म्हणजे त्यांनी मंगळसूत्र गिफ्ट दिलं आणि त्याच्यानंतर हे गिफ्ट. खूप छान आहे तुमचं बेडरूम. म्हणजे मला खूप जास्त आवडला हा एरिया, एवढा सुंदर आहे. तिकडे पण काहीतरी आहे. खूप मजा येते इथे बसायचं. आणि इथे जनरली एक नाईट लॅम्प असतो, त्याच्यावर असं पाय ठेवून शांतपणे पुस्तक वाचत असताना मोबाईलवर टाइमपास करायचा. असं ही ती प्लेस आहे. खूप पुस्तकं आहेत अगं, खूप पुस्तकं आहेत घरात. मस्त छान काहीतरी इंटिरियर केलंय. 2 कार आहेत. कमाल आहे. ही माकडं पण आम्ही तसे बसतो कधी कधी सगळे. म्हणजे आम्ही असं म्हणतो आमच्याकडे इथे सीन्स चालू असतील ना, तर हे नको ना बोलूस असं आहे ना ते. बघ ते बघ, त्याला ऐकायचं नाहीये, तुझं बोलणं ऐकायचं नाही वगैरे, असं चिडवा चिडवी आमची चालू असते. त्यामुळे हे पण छान लावले. हो, ते खूप गोड आहे, ते खूप गोड आहे. बघितलं हे असं तर आहे. हे पण मस्त आहे तुमचं बेडरूम. हा, इथे आम्ही असे जनरल बसण्याचीच एक सेटी आहे. गप्पा मारणे आणि चहा, किंवा सेलिब्रेशन जेव्हा असतात, व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन आम्ही पूर्ण इथे केलं होतं. त्याच्यामुळे. आणि इथे जनरली मी माझी बॉक्सिंगची बॅग असते आणि इथे मी करत असते प्रॅक्टिस. इथे तो करत असतो, इथे मी करत असते प्रॅक्टिस. त्याच्यामुळे बेडरूम बघितलं तर जरा जिथे खूप हवेशीर अशी जागा आहे ती म्हणजे तुमचं अंगण. म्हणजे बरेचदा मी आणि कार्तिक सुद्धा खूप निवांत सुद्धा आम्ही इथे बसलेलो असतो. सो हवा येते एकतर, खूप बरं वाटतं बाहेर आल्यानंतर. सध्या तर म्हणजे असं आहे की उकाड्यानी मरतोय सगळेजण, त्यामुळे तर सगळेजण इथेच दिसतात. आणि म्हणजे बरेच असं होतं की आम्ही खेळतो इथे. कालच आम्ही सगळे कॅच खेळत बसलो होतो इथे सीन्सच्या मधल्या वेळात. त्यामुळे हे अंगण तर सगळ्यांचंच खूप लाडकं आहे. आणि हे एक झाड आहे जे खूप म्हणजे त्याच्याही भोवती आम्ही खूपदा असतो, कारण मग इथे
वॉक करणे जेवण झाल्यानंतर किंवा फिरत बसणे, गप्पा मारणे, या सगळ्या गोष्टी या अंगणात घडतात आणि नेक्स्ट ओव्हरऑल खूप छान घर दिसतं. त्यामुळे हा जो फील आहे सगळा घराचा आणि अंगणाचा तो खूप गोड आहे. नाही अगदीच, म्हणजे खूप सुंदरसा सेट आहे तुमचा आणि त्याचबरोबर तुमची मालिकाही तितकीच प्रेक्षकांना आवडतात. मला आता कळलं की ती धम्माल आणि मस्त हवेशीर हे शूट होत असेल. पण थँक्यू सो मच गौतमी उर्फ श्रुती की तू आम्हाला तुझ्या इतक्या छान सेटची ही सफर करून दिली आणि तुला खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण मालिकेसाठी. तर परत या घरी. सेट बघितलं तर आणखीन काहीतरी नवीन सेगमेंट करायला येईनच मी इकडे. सो सेट भेट हा आमचा कार्यक्रम आणि सारे तुझ्यासाठी मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.